हॅलो सखी. काय ग, आवरली का घरातली कामं? आता संध्याकाळ झाली. दिवा लावायचा आहे. रात्रीचा स्वयंपाक बनवायचा आहे. मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे. भांडी घासायची आहेत. उद्या दिवसभर काय काम करायची हे सुद्धा तुला आजच ठरवायचे, बरोबर ना? बरं, हे सगळं ठीक आहे. या सगळ्या कामात तुला जे आवडतं ते तू केलंस ना? काय म्हणतेस? नाही? वेळच नाही मिळाला? आणि आता जबाबदाऱ्या आहेत. मुलांचं सगळं करायचं असतं. मिस्टर दमून आले की त्यांना वेळ द्यायचा असतो. आणि तसंही मला काय आवडतं किंवा काय करायचं होतं हे आठवतही नाही आता. छंद जोपासायचं वयही आता निघून गेलंय. हो ग, हे सगळं तर प्रत्येक स्त्रीला करावंच लागणार आहे. कारण एवढं मल्टीटास्किंग करायला फक्त स्त्रीलाच जमू शकतं. म्हणून तर स्त्रीला शक्ती म्हणतात. हो, पण या सगळ्यात तू कुठे आहेस? मुलींनी, स्त्रियांनी, प्रत्येक बाईनी आपलं असं अस्तित्व तयार करायलाच हवं. एक गृहिणी असणं हे कमीपणाचं नाही बरं. उलट सन्मानाची गोष्ट आहे. पण आपल्याला हे सगळं सांभाळत स्वतःला सुद्धा घडवायचं आहे आणि टिकवायचं आहे. दिवसातला एखादा तास तरी तू स्वतःसाठी देऊन बघ. त्यात तुला वाटेल ते, आवडेल ते तू कर. तुझे छंद जोपास. 1 कप चहा फक्त स्वतःसाठी करून पी. एखादं छानसं पुस्तक वाच. तुझ्या मनातलं कागदावर उतरव. छान गाणी ऐकत बस. तू सुद्धा त्याच्यासोबत गुणगुणत राहा. तुला वाटेल तिकडे एकटीच फिरून ये. आवडतं ते एकटीच खा. लोक काय म्हणतील याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या नजरेत तुझं अस्तित्व निर्माण कर. छोटंसं तर आयुष्य आहे. मन मारून अजिबात जगू नकोस. कुटुंबासाठी जबाबदारी पार पाडताना स्वतःकडे सुद्धा लक्ष दे. छान राहायला लाग. आवडीचे कपडे घालून बघ. तुझं व्यक्तिमत्व तूच घडव. चल, येते. काळजी घे हं. आपण ऐकत होता अत्तरकुपी, आठवणी, अनुभव आणि भावनांचा सुगंध. आपलं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.